अखेर खिद्रापूर कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी खुला। खिद्रापूर तालुका शिरोळ येथील कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी दुपारच्या सुमारास शिरोळ तालुका तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी संतोष परीट यांच्या मदतीने खुला करण्यात आला। पुरातत्वचा 100 मीटर 300 मीटर जाचकटीमुळे खिद्रापूर ग्रामस्थांनी 27 पासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती। त्यामुळे गावातील कोपेश्वर मंदिरही पर्यटकांच्यासाठी बंदची हाक ग्रामस्थांनी पुकारली होती। 27 तारखेपासून गावकऱ्यांनी गावच्या वेशीला बॅरिकेड लावून रस्ता बंद केला होता। तसेच अंदाजे 300 ते 400 वाहने पर्यटकांची परत पाठवली होती। त्यामुळे शिरोळ तालुका तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी संतोष परीट, कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी मध्यस्थी करून पर्यटकांच्यासाठी कोपेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले केले। यावेळी तहसीलदार हेळकर यांनी हा विषय पुरातत्व खात्याच्या न्यायालयीन लढा आहे, यासाठी ग्रामस्थांनी पर्यटकांना दर्शनासाठी कोपेश्वर मंदिर खुले करावे असे आवाहन केले। त्याला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी होकार दिला। यावेळी शिरोळ तालुका पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, नानासो उपाध्याय यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। गाव कामगार तलाठी सूरज माने, कोतवाल दीपक गस्ते, हिदायतुल्ला मुजावर, सरपंच सविता कदम, उपसरपंच इर्शाद मुजावर, अमित कदम, दयानंद खानोरे, दयानंद माने, गणेश पाखरे, रावसाहेब रायनाडे आदी ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले। महान कार्य न्यूजसाठी महिताब चंदुरे, राजापूर। जो मंदिर परिसरामध्ये असणारे पिढ्यानपिढ्या राहत असलेले रहिवासी यांना मंदिराच्या आवारातून हलवण्याचा जो कोर्टाचा निर्देश आलेला आहे तो खरोखर अत्यंत चुकीच्या पद्धतीने आलेला असं वाटतंय। कारण ज्या तक्रारदारांनी जी तक्रार केलेली आहे तो मुळात म्हणजे इथल्या गावचा अभ्यास नसल्याने केले असे मला या ठिकाणी वाटतंय। मुळात म्हणजे शासनाच्या आदेशाला अधीन राहून आणि पिढ्यानपिढ्या इथं राहणाऱ्या रहिवास करणाऱ्या आणि मोलमजूर करून खाणाऱ्या रहिवाशांचं हे हक्काचं ठिकाण आहे आणि या सर्वांच्या रहिवाशाच्या कारणामुळेच या मंदिराची पावित्रता आणि अखंडता टिकून राहिली असं म्हणायला वावगं ठरत नाही। आणि ज्या लोकांनी या मंदिराची पावित्रता असेल, पर्यटन असेल किंवा ह्या मंदिराच्या परिसरातील किंवा गावचं नावलौकिक केलं, अशाच रहिवाशांच्या घरावर घाला घालण्याचा जो आजचा निर्णय आहे तो खरोखर अन्यायकारक आहे। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सर्व शासनाच्या अधीन राहून सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन या गावकऱ्यांच्या कुठल्याही घराच्या कुणाच्याही घराला धक्का लागणार नाही या पद्धतीचे सर्वच लोकप्रतिनिधी सोबत घेऊन गावकऱ्यांना सोबत घेऊन हा लढा लढण्याचं जे गावकऱ्यांनी संकल्प केलाय त्यांच्या पाठीशी राहण्याचं आणि हा लढा यशस्वी करण्याचं ठाम निर्धार आम्ही सुद्धा या ठिकाणी केलेला आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी आमची गरज लागेल त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई यशस्वी करू असे या ठिकाणी या गावकऱ्यांना आम्ही आश्वासन देतो आणि निश्चितपणानं या गावकऱ्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी सांगतो।